आपल्यासोबत उत्तम जानकर हे थेट जोडलेले आहेत। आपलं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। आपण या ठिकाणी भाजपावर हा गंभीर आरोप करतायत, भाजप सर्वात जास्त भ्रष्टाचार पक्ष आहे, नेमकं आपलं म्हणणं काय आहे? नाही, नक्कीच. गेल्या 15 दिवसापासून नगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यामध्ये त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि गेली अनेक 30-40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा गेली 30 वर्ष काम केलेलं आहे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून सुद्धा. त्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्लोगन अशी होती की राष्ट्र प्रथम. आता स्लोगन बदललेले आहे, भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम. अशा पद्धतीची घोषणा यांनी या निवडणुकीमध्ये आणलेली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची नियुक्ती केलेली आहे. डीपीडीसीचा फंड आणि ग्रामीण विकासचे फंड यामधून किमान 300 कोटीपेक्षा अधिकची रक्कम या 12 नगरपालिकेसाठी या ठिकाणी पक्ष खर्च करतोय आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही पाहिला नाही. आणि प्रतिशत भाजपा इथं कुणाला राष्ट्रवादी ठेवलं नाही, इथं कुणाला शिंदे सेनेला ठेवलं नाही. सगळं काय आपल्यालाच पाहिजे या भावनेमधून जयकुमार गोरे वारंवार आपल्या भाषणामधून सांगतायत की माझ्यावरती या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि सगळ्यात 11च्या 11 आमदार हे माझ्या विचाराचे, मी सांगल त्याच पद्धतीचे असले पाहिजेत. भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यामध्ये 5 आमदार आहेत, आम्ही विरोधक 6 आमदार आहे. या 6 आमदार भारतीय जनता पार्टीचे बनवणे ठीक आहे, समजू शकतो, पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार ठेवले जात नाहीत. दोन्ही त्या ठिकाणी देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांना सुद्धा रिप्लेसमेंट, कारण ते जयकुमार गोरेंना मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्या जागेवरती सुद्धा जयकुमार गोरेंना मानणारे 11च्या 11 आमदार करण्याचा विडा मी उचललेला आहे. ती देवाभाऊनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, ते प्रत्येक सभेमध्ये सांगताय आणि त्याची सुरुवात ही नगरपालिका आहे. आणि म्हणून या नगरपालिकेमध्ये 300 कोटीच काय अजून लागल ते करू, पण सगळ्या नगरपालिका आल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन जयकुमार गोरे या ठिकाणी चालतायत. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की या राज्यामधले भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत, गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, राम सातपुते असतील, नितेश राणे असतील, हे मुस्लिम या निवडणुकीमध्ये खतम झाला पाहिजे, या राज्यामध्ये तो खतम झाला पाहिजे. मग ही भूमिका अधिकृत पक्षाच्या एका देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला राज्यामध्ये प्रचार सभा घेत आहेत त्यावेळेला त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा हे भगवे साप आम्ही सोडलेले आहे. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे, यांना हात लावता कामा नये आणि हा विचार आमचा आहे. अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये या दोन्हीवरती भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम ही घोषणा घेऊन भारतीय जनता पार्टी प्रचंड पैशासह या निवडणुकीमध्ये उतरलेले. पण जे लोकसभेचं चित्र होतं ते चित्र तुम्हाला या निवडणुकीच्या निकाला दिवशी दिसणार आहे. आपण जसा आरोप करतायत भाजपावर, एकंदरीतच आता आपण अनेक नावं घेतलेली आहेत ज्यामध्ये जयकुमार गोरे यांचं नाव आहे. आपण थेट त्यांच्यावरती आरोप करतायत. आगामी निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता हा आरोप अगदी महत्त्वाचा मानला जातोय. नाही, नक्कीच. फक्त ते विरोधी पक्षांना संपवत नाहीत तर भारतीय जनता पार्टीला संपवत आहे आणि जयकुमार गोरेवरती ही जबाबदारी दिलेली आहे.
आणि मुलाखतीपासून असं पालकमंत्री कधी या जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलं नाही. कुणाला उभा करायचं, कुणाला फोडायचा, इथं बाबासाहेब देशमुखाला ठेवलं नाही, त्यांचा मित्रपक्ष शहाजी बापूला ठेवलं नाही. अनेक लोकांचा यामध्ये सुभाष देशमुखांना ठेवलं नाही, विजयकुमार देशमुखांना ठेवलं नाही, म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांच्या मित्रपक्षाने कुणाला ठेवलं नाही. आणि नुसतं एवढंच नाही, तर अजितदादा गटामधले जे राजन पाटील आणि शिंदे, बबन शिंदेचे रणजित शिंदे आहेत, यांना सुद्धा ठेवलं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं, आणि मोहिते पाटील कुटुंबीय तर आहेच आहे. तर अशा पद्धतीनं या राज्यामधलं हे जे चित्र आहे, हा अकलोज हा सोलापूर जिल्हा हा डेमो ठरणार आहे. कारण या ठिकाणी प्रत्येक नगरपालिकेला 25 कोटी रुपये, म्हणजे प्रत्येक मतदाराला किमान 10 ते 20 हजार रुपये, म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपये. पण भाजप वाढला पाहिजे, भाजप राहायला पाहिजे, ही भूमिका घेऊन या ठिकाणी जयकुमार गोरेंनी या जिल्ह्यामध्ये हे जे वातावरण आहे, भारतीय जनता पार्टी सहित, अजित दादा सहित, एकनाथ शिंदे सहित विरोधक उद्ध्वस्त करण्याची यांनी आपल्या शिरावरती ही जबाबदारी घेऊन या जिल्ह्यामध्ये हे पैशाचं थैमान घातलेलं आहे. या ठिकाणी आपण एकंदरीतच फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी सुरू असल्याचं म्हणताय. त्याचप्रमाणे इतर नेत्यांचे सुद्धा आपण नावं घेतलेली आहेत भाजपाचे. ते कुठेतरी मुस्लिम मतदारांना या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण म्हणताय. काय वाटतं एकंदरीतच जे काही राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जो काही मुद्दा उपस्थित केला जातोय तो एकंदरीतच आता हा भाजपाकडून केला जातोय का, असं आपलं म्हणणं आहे का? नाही, जाणीवपूर्वक त्यांनी गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचं काम करत होते, त्यांना ते बंद करायला लावलं. त्यांना भगवी टोपी घातली आणि मुस्लिमाच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये त्यांनी एकही तालुका ठेवला नाही. संग्राम जगतापामध्ये नगरमध्ये एकही तालुका ठेवला नाही. नारायण राणे आणि हा रामभाऊ सातपुते या चौघांनी ज्याही पद्धतीनं मुस्लिम समाजावरती तुटून पडताय, मुस्लिम समाज ह्या देशामध्ये राहिला ना पाहिजे, मुस्लिम समाजाच्या दुकानातून कोणतंही सामान खरेदी केलं ना पाहिजे, मुस्लिमावर बहिष्कार टाकला पाहिजे, जेणेकरून ते बेजार होतील, इथं या देशामधून निघून जातील. आणि मग हे सरकारी आमदार, मग हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे का? आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण असेल तर ते जाहीर केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की पक्षाची अधिकृत भूमिका आहे, किंवा मग या 4 लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. हे भगवे साहेब जनता ठेचून काढेलच, पण सरकार याच्या पाठीशी उभा आहे आणि सरकारची भूमिका काय आहे हे सांगितलं पाहिजे. जी, नक्कीच. आपण ही एकंदरीतच जी भूमिका मांडताय, जो आरोप करताय, तो आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत काही पोहोचवणार आहात का? या विरोधात आपण काही आवाज उठवणार आहात का? नक्कीच मी निवडणुकीच्या माध्यमातून, सगळ्या जाहीर सभेच्या माध्यमातून हा आवाज उठवतोय. सांगोला सभा असेल, आज माझी मंगळवेढा असेल, मसवड असेल, त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या सभेमधून हा जो आवाज आहे, हा नुसत्या मुख्यमंत्र्याच्या कानापर्यंत नाही, तर इथला जोही देशामधला देशप्रेमी मुस्लिम आहे, दलित आहे, मराठा आहे, गोरगरीब आहे, ह्या सगळ्याच्या कानापर्यंत हा आवाज गेला पाहिजे. यासाठी मी ही लढाई करणार आहे. जी, नक्कीच. आपण पाहतोय की या ठिकाणी महायुतीमध्येच कुठेतरी अंतर्गत धुसफूस पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून आता या ठिकाणी केला जात असल्याचं बोललं जात आहे. यावर आपलं एकंदरीतच मत काय आहे? नाही, नक्कीच या सगळ्या पक्षांना, जे शिंदे सेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यापासून जयकुमार गोरेंनी ज्याही पद्धतीनं या सगळ्या लोकांचा पक्ष प्रवेश घेणं, त्याला धमकावणं, त्याचा निधी अडवणं, त्याच्यावरती वेगवेगळ्या केसेस टाकणं, त्याची चौकशी चालू करणं, त्याला एखादी ईडीची नोटीस देणं, आणि मग या सगळ्याचा परिणाम ते असे बेजार झाले. काही लोकांची त्या त्या ठिकाणी गुंडगिरी सुद्धा आहे. आणि हे गुंड
मग शेवटी सत्तेला घाबरतात. गुंडांना दुसरा पर्याय राहत नाही. आणि म्हणून जे पक्षांतर गेली महिनाभर या सोलापूर जिल्ह्याचं गाजतंय, एवढंच नाही, विजयकुमार देशमुखांच्या विरोधामध्ये टीम तयार केली जाते. त्या ठिकाणी सुभाष देशमुखांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेव मानेंचे चिरंजीव त्यांना घेतलं जातंय. त्यांना त्या ठिकाणी त्यांचा प्रवेश थांबवलेला आहे. ह्या सगळ्यांना ज्या शहाजी बापूंनी यांना मदत केली, स्वतःच्या शरीराचं ऑपरेशन बाजूला ठेवून लोकसभा निवडणुकीमध्ये हे त्याही अवस्थेमध्ये रात्रंदिवस फिरले. त्या शहाजी बापूला यांनी खड्यासारखं बाजूला ठेवलं. ज्या गणपतराव देशमुखांचा विचार हा पुरोगामत्वाचा किंवा कम्युनिझमचा सर्वात श्रेष्ठ विचार, त्या गणपतरावच्या मुलाला बाजूला टाकून आज परिस्थिती अशी केलेली आहे की गणपतरावचा मुलगा कमळाचा प्रचार करतोय. गणपतराव करायचे, पण नगराध्यक्ष त्यांचा असायचा, चिन्ह त्यांचा असायचं आणि खाली कुठेतरी एक दोन लोकांना ते इतर पक्षाच्या सामावून घ्यायचे. जी ते युती करत नव्हते असं नाही, पण जी आज थेट गणपतराव देशमुखांचा पोरगाच भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. जी आणि ही परिस्थिती म्हणजे उद्याचे उमेदवार बाबासाहेब देशमुख नाहीत, उद्याचे उमेदवार हे तिसरेच आहेत. त्यांची तयारी अजून यांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे शहाजी बापूला संपवलं, डॉक्टर बाबासाहेब देशमुखाला संपवलं आणि तिसरा उमेदवार उद्याच्या विधानसभेसाठी किंवा पुढच्या निवडणुकीसाठी यांनी तयार केलेला आहे. अशा पद्धतीनं हे कोणालाही त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सोडत नाहीत आणि त्याच्याही पुढे जाऊन जी मी उत्तमजी, आपण जो प्रत्येक गंभीर आरोप करताय यावर आता एक प्रतिक्रिया समोर येते. मैदानात येऊन कामं करा, कारण सांगून पराभव लपवायची कारणं शोधता का, असं या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी उत्तर या आपल्या आरोपावरती आता समोर येते. आपण नेमकं ऐकूया जयकुमार गोरे नेमकं काय म्हणतायत. अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना तपासण्याची आवश्यकता आहे. आता आपण मैदानात येऊन काम करा. मी सातत्यानं सांगतोय, कधी मत चोरी, कधी ईव्हीएम मध्ये घोटाळा, कधी पैसे आले, ही तकलादू कारण काढून पराभवाची कारण का शोधताय तुम्ही? अरे निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्यात जायला लागतं, लोकांचं काम करायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते. ते करायचं नाही आणि पराभव होणारा अगोदरच माहिती आहे, म्हणून आपलं काहीतरी कारण शोधायचं. कधी ईव्हीएमचं म्हणायचं आता ते संपलं, कधी मत चोरीचं म्हणायचं ते संपलं, आता म्हणायचं पैसा आला म्हणून निवडणूक हारलो. याची कारण शोधायचं काही कारण नाही. त्यामुळे त्यांच्या डोकं तपासण्याची वेळ आलेली आहे. नक्की जनता तपासेल आता. उत्तमजी, आपण जयकुमार गोरे यांचं या ठिकाणी उत्तर आपण ऐकलंच असेल. ते म्हणतात की पराभव होतोय म्हणून कुठेतरी आता हा पराभव लपवायची कारणं शोधतायत आणि असे आरोप केले जात आहेत. नाही, नक्कीच जयकुमार गोरे असणार आहेत. 3 तारीख ही परवा दिवशी येणार आहे आणि सगळं चित्र या ठिकाणी असणार. पैसा खर्च करण्याबद्दलही दुमत असायचे कारण नाही. सगळेच लोक कमी जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च करतात. पण एखादी नगरपालिकेला एखादा कोटी रुपये 2 कोटी रुपये खर्चायचं मी समजू शकतो. पण आता अशा पद्धतीनं 25 कोटी रुपये प्रत्येक नगरपालिकेला यांनी त्याची तरतूद करणं आणि या माध्यमामधून त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये थैमान घालणं, हे कुठंतरी नवीन राजकारण, नवीन ह्या पायंडा किंवा नवीन प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं हे या ठिकाणी दिसतंय. दुसरी गोष्ट ते बोलले की कधी मुद्दा काढतायत ते मत चोरीचा. पारदर्शक निवडणूक ही असली पाहिजे आणि त्यासाठीच या उत्तमराव जानकरांचा जन्म झालाय. तो माझा अधिकार आहे आणि त्याचा शोध मी लावणारच आहे. काल सुद्धा ज्या वेळेला सिंबल लोडिंग करताना, कमिशनिंग आणि शिलिंग करत असताना त्या प्रत्येक मशीनची मी तपासणी केली. हैदराबादहून त्या ठिकाणी इंजिनियर मागवला आणि यामध्ये मेमरी चिप मध्ये 1 आणि 1 2च असलं पाहिजे. 1 आणि 1 4 असता कामा नये. जे विधानसभेला झालं, जे बिहारला झालं, याचा सुद्धा शोध लागणार आहे. पण आताच्या निवडणुकीमध्ये ही प्रक्रिया नाही, मत चोरी नाही. छोट्या निवडणुकीमध्ये ते करतही नसतील, पण विधानसभेला माझ्या बाबतीमध्ये झालं.
कारण मी हे ठामपणानं का सांगतोय की मला त्याच्या चोट बसलेले आहे. माझं हे रक्त या ठिकाणी सातत्यानं वाहतंय. जी. मी त्याच्यामध्ये जखमी झालेलो आहे आणि मी काय पराभूत आमदार नाही. मी निवडून आलेला आमदार आहे, पण माझी लोकशाहीवरती श्रद्धा आहे म्हणून मला ही लढाई करायची आहे. जी. पराभूत झालेला आमदार समजा एखादे कारण काढत असेल किंवा सांगत असेल, मला जयकुमार गोरेंना सांगायचं आहे की तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ द्या. बर तुम्ही नका घेऊ. मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली होती, पोलीस का घातले? हम्म. आम्ही पडताळणी करत होतो. त्या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशासाठी आमच्यावरती गुन्हे दाखल केले? मुद्दे काढण्यासाठी म्हणून आमचा जन्म नाही. आम्हाला पारदर्शक मतदान पद्धती असली पाहिजे, ती कुठल्याही आमिषानं. तुम्ही आता जर ह्या लोकांना सवयी लावत असाल 20,000 रुपये एका मताला, कुणाचा येणारा पालकमंत्री कुणाचा आमचा असेल किंवा अजून कुणाचा असेल, जी. तुमची सत्ता आणि मस्ती या तालुक्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्ही जे पैशाच्या माध्यमातून आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना नेस्तनाबूत करून सगळ्या मित्र पक्षांना संपवून आणि विरोधकांना धमकावून तुमचं जे गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी जे चालू आहे, ज्याही पद्धतीने तुम्ही राजन पाटलांना पार्टी पक्षामध्ये घेतलं, त्या उज्ज्वला थेटेला बंदुकीच्या नळ्या लावून QRT पथकानं त्या ठिकाणी न्यावं लागलं. ही दहशत आणि या माणसाचा प्रवेश तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये करताय. आणि म्हणून मी सांगत होतो, अटल बिहारी म्हणायचे राष्ट्र प्रथम. आता जयकुमार जी. गोरेंचा नारा आहे भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम. जी, नक्कीच मुद्दा ज्यासाठी ही आमच्या लक्षात यंत्रणा यांनी येतोय. तयार केलेली. वेळेचं बंधन आहे, मात्र धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि आमच्यासोबत बातचीत केला त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.